हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण मुगाच्या डाळीचं वरण पाहणार आहोत। त्यासाठी बघा, इथे मी मुगाची डाळ घेतली आहे। आता ही डाळ मी 2 जणांसाठी करणार आहे, त्यामुळे इतकी डाळ घेतली आहे। तुम्ही किती जणांसाठी करताय त्यानुसार तुम्ही डाळ घ्या। तर बघा, डाळ स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता बघा, इथे मी कुकर घेतला आहे। यामध्ये देखील आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे। त्यानंतर ही डाळ आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता, मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आपली डाळ देखील छान अशी शिजली आहे। आता हिला आपण एकजीव असं करून घेऊया। त्यानंतर बघा, इथे गॅसवरती एक टोप ठेवला आहे। यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे। आता बघा, जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण लसूण घेतला आहे। एक 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आहेत। आता इथे तुम्हाला मिरच्या घालायच्या आहेत की मग फिक्कं वरण करायचे त्यानुसार तुम्ही मिरच्या घाला। त्यानंतर बघा, कढीपत्त्याचे पाने घातले आहेत। आता हे आपण तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीला घालायची आहे। कोथिंबीर फोडणीला घातली की वरणाची चव आणखीन वाढते। त्यानंतर बघा, थोडंसं हिंग घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ना, ती डाळ यामध्ये घालून घ्यायची। आता बघा, तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्या। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता बघा, आपल्याला वरणाला छान अशी एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे। फार वेळ वरण उकळवायचं नाहीये, कारण की आपण डाळ शिजवून घेतली होती। तरी ते पाहू शकता, वरणाला छान अशी उकळी आली आहे। 1 मिनिटभर झाला आहे वरणाला उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आणि यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही वरणाची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।